हॅलो ऑल, वेलकम टू माय चॅनल. आपण आज एक्सरसाइज 3.4 सॉल्व करणार आहोत, ज्याच्यामध्ये रॉंग टर्म आपल्याला ओळखायची आहे. म्हणजे हे जे नंबर सिरीज दिले त्याच्यातला रॉंग नंबर कुठला आला आहे तो आपल्याला ओळखायचा आहे. ठीक आहे. आता इथे बघा 76, 95, 115, 133, 152. तर हे चार नंबर बघून तुम्हाला कळलं का? तुमचे जर टेबल पाठ असतील तर तुम्हाला कळेल की हे जे चार नंबर आहेत हे सगळे येतात 19च्या टेबलमध्ये. पण 19च्या टेबलमध्ये 115 तर येत नाही. म्हणजे रॉंग टर्म कुठली झाली? 115. इथे काय यायला पाहिजे होतं? 114 यायला पाहिजे होतं. ठीक आहे. सो सेकंड ऑप्शन मार्क करा इथे. चला नेक्स्ट बघूयात. 1, 8, 27, 68, 125. आता 1 इथे 1चा मी क्यूब केला तर 1 येईल, 2चा क्यूब केला तर 8 येईल, 3चा क्यूब केला तर 27 येईल. क्यूब तुम्हाला माहिती आहे ना? क्यूब म्हणजे काय? एक नंबर आपण 3 टाइम्स मल्टिप्लाय करतो. म्हणजे 2 इंटू 2 इंटू 2 केलं तर मला 8 मिळेल. 3 इंटू 3 इंटू 3 केलं तर मला 27 मिळेल. तसंच मला 4 इंटू 4 इंटू 4 केल्यावर मला काय मिळतं? 64 मिळतं. पण इथे तर 68 आहे. आणि 5 इंटू 5 इंटू 5 मल्टिप्लाय केल्यावर मला काय मिळतं? 125. म्हणजे रॉंग टर्म कुठली आहे? 68. सो थर्ड ऑप्शन मार्क करा इथे. नेक्स्ट बघा. 5, 8, 14, 24, 35 आणि 50. इथे आता 5च्या मध्ये 5 नंतर 6, 7, 8 म्हणजे 5 प्लस 3 केलं की 8 मिळत आहे. ठीक आहे. इथे मी सॉल्व करून दाखवते. हा क्वेश्चन जरा समजायला थोडा कठीण आहे. थर्ड 5 प्लस 3 मी केलं तर मला पुढचा नंबर कुठला मिळतोय? 8. मग 8 मध्ये मी काय केलं ॲड की मला 14 मिळणार आहे. म्हणजे 8 मध्ये मी प्लस 6 केलं तर मला 14 मिळेल. मग आता 3 आहे, 6 आहे, म्हणजे आपण 3चा टेबल म्हणूयात की पुढचा 3चा टेबल असेल. म्हणजे मला पुढे काय करायला लागेल? प्लस 9 करायला लागेल. मग 14 प्लस 9 केल्यावर काय येतं? 23 येतं. पण आपल्या क्वेश्चनमध्ये 23 आहे का? इथे नाही, 24 आहे. मग ही रॉंग टर्म वाटते मला. ठीक आहे. आपण पुढचं बघूयात. आता 3 4 जातात. 3 3 जा 9 झालं. 3 4 जा काय आहे? 12. मग 23 प्लस 12 केलं तर आपल्याला काय मिळेल? 5, 2 प्लस 1 is 3 म्हणजे 35 मिळेल. म्हणजे हा नंबर पण बरोबर आहे. म्हणजे पुढचाही बरोबर असणार आहे. म्हणजे आपला रॉंग टर्म कुठली आहे? 24. चला मग इथे 24 आपली रॉंग टर्म आहे. सो थर्ड ऑप्शन मार्क करा इथे. नेक्स्ट बघा आता 2, 7, 28, 63, 126 अँड 217. चला इथे तुम्हाला बघितलं तर बघा 2, 7, 28 ह्याच्यात तर तुम्हाला काय सिमिलॅरिटी दिसतीये? म्हणजे 1चा क्यूब प्लस 1 केल्यावर 2 येत आहे. ठीक आहे. इथे लिहून दाखवते मी. फोर्थ वन 2 म्हणजेच 1 क्यूब प्लस 1 केलंय. ठीक आहे. 7 म्हणजे 2 क्यूब मायनस 1 केलंय. म्हणजे पुढचं काय असणार आहे? 28 काय असणार आहे? 3 क्यूब प्लस 1 असणार आहे. बरोबर आलंय. त्याच्यानंतर 4 क्यूब प्लस मायनस 1. मग 4 क्यूब म्हणजे किती आहे? 4चा क्यूब 64 आहे. 64 मायनस 1 किती येतं? 63. म्हणजे हे पण बरोबर आहे. पुढचा काय असणार आहे? 5 क्यूब प्लस 1. 5 क्यूब किती आहे? 125 प्लस 1 किती येणार आहे? 126. म्हणजे हा नंबर पण बरोबर आहे. मग पुढचं काय असणार आहे? 6 क्यूब मायनस 1. मग 6 क्यूब काय आहे? 216 मायनस 1 म्हणजे 215 यायला पाहिजे इथे. पण इथे काय आलेलं आहे? 217. म्हणजे रॉंग टर्म काय आहे? 217. सो फर्स्ट ऑप्शन लिहा इथे. चला बघा पुढचे नंबर काय आहेत? 3, 4, 6, 10, 22 आणि 34. म्हणजे इथे 3 मध्ये किती ॲड केल्यावर? 4 आलेत प्लस 1 केल्यावर. 4 मध्ये प्लस 2 केल्यावर. मग 6 मध्ये किती ॲड केल्यावर आलेत? प्लस 4 केल्यावर. मग इथे बघा डबल होत चाललंय. 1चं डबल 2 झालं, 2चं डबल 4 झालं, म्हणजे 4चं डबल काय आहे? 8. म्हणजे पुढचा नंबर काय हवा होता इथे? 18 हवा होता. पण इथे 22 आहे. सो रॉंग टर्म कुठली आहे? 22. सो ऑप्शन थर्ड इथे मार्क करा. चला नेक्स्ट बघूयात. 6 मध्ये बघा ह्या सर्कलमध्ये हे जे लेटर्स दिलेले त्यांची जागा प्रत्येक ठिकाणी बदलली. तर ती कशी बदलत गेली आहे? अँटी क्लॉकवाईज का क्लॉकवाईज ते बघूयात आपण. आता इथे पहिल्या फिगरमध्ये बघा एस इथे आहे, मग खाली गेलाय, मग परत वरती गेलाय, त्याच्यानंतर इथे गेलाय, इथे गेलाय. म्हणजे इथून एस आपण जर हे बघितलं, आपण जर्नी बघितली तर इथून क्लॉकवाईज चालला तो एस, मग इथे गेला, मग इथे गेला. बरोबर. सो म्हणजे पहिल्या फिगरमध्ये तो एस कुठे हवा होता?
इथे हवा होता. त्याच्यानंतर पी बघा, पी इथून इथे शिफ्ट झालाय, मग थर्ड ह्याच्यात शिफ्ट झालाय, मग फोर्थ ह्याच्यामध्ये. म्हणजे हा पी आधी कुठे हवा होता, इथे खालती हवा होता. ठीक आहे, इथे पी हवा होता. त्याच्यानंतर क्यू आहे तो इथे आहे, मग इथे, मग इकडे, मग इकडे. म्हणजे ह्याच्या जागी तो इथे कुठे आधी हवा होता, या साईडला हवा होता. म्हणजे हे फर्स्ट ऑप्शन आहे, जो ही फर्स्ट फिगर आहे हीच रॉंग टर्म आहे. म्हणजे काय आहे बघा, SRPQ ऑप्शन 4 हे रॉंग टर्म आहे. कारण सगळीकडे बघा पीनी बरोबर क्लॉकवाईज डिरेक्शन फॉलो केलंय, क्यूनी क्लॉकवाईज केलंय, आरनी केलंय आणि एसनी पण केलंय. या फिगरमध्ये जरा थोडंसं चुकलेलं आहे. सो फर्स्ट ऑप्शन म्हणजे ह्यातला फोर्थ ऑप्शन इज रॉंग टर्म. नेक्स्ट बघूया 2, 14, 34, 79, 98 अँड 142. चला नेक्स्ट नंबर बघा असा आहे 2, 14, 34, 79, 98 आणि 142. आता इथे तर आपण हे लॉजिक वापरलं, समजा स्क्वेअर घेतले आणि त्याच्यातनं -2 केलं. ठीक आहे, सो 2 स्क्वेअर -2 केल्यावर काय येतं, 4 - 2 इज 2 येतं. इथे 4 स्क्वेअर -2, 4 स्क्वेअर काय आहे 16, 16 - 2 इज 14. पुढे आहे 6 स्क्वेअर, म्हणजे आपण काय घेतोय इथे इवन नंबर घेतोय. 6 स्क्वेअर -2 36 - 2 इज 34. मग पुढचं काय असणार आहे, पुढचं असणार आहे 8 स्क्वेअर -2. मग 8 स्क्वेअर काय आहे 64, 64 - 2 इज 62, 62 हवा होता, इथे काय आहे 79 आहे, म्हणजे ही रॉंग टर्म आहे. पुढचं एकदा बघूयात आपण. 10 स्क्वेअर -2, 100 - 2 98 येत आहे. पुढचं 12 स्क्वेअर -2, 144 - 2 केलं की 142 येत आहे. मग फक्त हे चुकलंय, म्हणजे ही टर्म आहे ती रॉंग टर्म आहे. सो 79 म्हणजे काय, ऑप्शन 2 इज रॉंग. सो इथे ऑप्शन 2 मार्क करा. नेक्स्ट बघा 65, 63, 60, 55, 47 अँड 37. आता बघा हे नंबर मी लिहून घेतलेत. आता 65 आणि 63 मध्ये कितीचा गॅप आहे, -2. 63 मध्ये 60चा आहे -3. ठीक आहे, 60 आणि 55 मध्ये -5, 55 आणि 47 मध्ये, म्हणजे आता हे बघा प्राईम नंबर्स आहेत, म्हणजे इथे काय पाहिजे -7. मग 55 मधनं इथे -5 आहे, 55 मधनं 7 केले तर 47 येतं का, नाही आहे, तिथे 48 यायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर 7 मधनं पुढचं काय आहे प्राईम नंबर -11. मग 41, 47 म्हणजे 48 समजा नंबर झाला, तर 48 - 37 केल्यावर -11 येत आहे. म्हणजे रॉंग टर्म कुठली आहे 47. सो इथे 47 ऑप्शन मार्क करा, फोर्थ ऑप्शन. चला नेक्स्ट बघूया 17, 24, 32, 40, 62 अँड 74. याच्यामध्ये कुठला पॅटर्न दिसतोय बघा आता. चला इथे बघा हे नंबर मी लिहून घेतलेत. इथे 17 मध्ये किती ऍड केले, म्हणजे 17 नंतर किती ऍड केले की 24 येत आहे, 7 ऍड केले की. पण तो 7 नुसता येणार नाहीये, +1 × 7 घ्यायला लागेल आपल्याला इथे. ठीक आहे, हा पॅटर्न मी पुढे समजावून सांगते. 1 × 7 म्हणजे ह्याचं मल्टिप्लिकेशन 1 × 7 काय 7, प्लस ऍड केलं की काय होतं इथे 24. आता इथे 2 × 4 म्हणजे 8 ऍड केले की 32 येत आहे, बरोबर. मग 3 × 2, 3 × 2 किती आहे 6. मग 32 + 6 केल्यावर इथे काय यायला पाहिजे 38 यायला पाहिजे. हे काय आलंय 40 आलंय, म्हणजे ही रॉंग टर्म आहे. पुढचं बघूयात आपण. 8 3 जा 8 × 3, 8 3 जा किती आहे 24. मग 38 मध्ये 24 ऍड केले की 62 येत आहे का, येत आहे. पुढे 6 × 2 म्हणजे 6 × 2 इज 12, म्हणजे 62 मध्ये 12 ऍड केले की 74 येते काय येते. म्हणजे हा पॅटर्न बरोबर आहे, म्हणजे रॉंग टर्म कुठली आहे 40. सो इथे 40 ऑप्शन मार्क करा, म्हणजे थर्ड ऑप्शन. चला नेक्स्ट बघूयात. चला नेक्स्ट बघा, नेक्स्ट एकदम सोपं आहे. प्लस मायनस मल्टिप्लिकेशन डिव्हिजन. इथे हे जे डिव्हिजनचं साईन आहे इथे आलंय, म्हणजे फर्स्ट पोझिशनला आलंय. ठीक आहे, फर्स्ट पोझिशनला आलंय. आणि हे जे पुढचं आहे म्हणजे प्लस मायनस आणि मल्टिप्लिकेशन आहे तसं पुढे सरकलंय. म्हणजे पुढच्या फिगरमध्ये काय यायला पाहिजे, प्लस इथे यायला पाहिजे, सॉरी म्हणजे हे मल्टिप्लिकेशन इथे यायला पाहिजे आणि हे पुढचं आहे तसं पुढे सरकलं पाहिजे, म्हणजे डिव्हिजन प्लस आणि मायनस. पण इथे बघा डिव्हिजन मायनस आणि प्लस उलट झालेलं आहे इथे. ठीक आहे, सो ऑप्शन म्हणजे हा ऑप्शन आहे तो रॉंग ऑप्शन आहे, रॉंग टर्म आहे ही. मग ती कुठे आहे बघा, त्याचा आन्सर
थर्ड ऑप्शन. सो थर्ड ऑप्शन इथे मार्क करा. पुढचं तुम्ही चेक करू शकता बघा, प्लस इथे जाणार आहे. आता हे मल्टिप्लिकेशन इथे गेलं होतं पण हे रॉंग टर्म, हे चुकलंय. म्हणजे हे पुढचं टर्म बरोबर आहे, मायनस आधी येणार आहे, त्याच्यानंतर मल्टिप्लिकेशन, मग डिव्हिजन आणि मग ॲडिशन. ठीक आहे. सो हा ऑप्शन रॉंग टर्म आहे. सो थर्ड ऑप्शन इज आन्सर. नेक्स्ट बघूयात. 1/3, 3/6, 5/11, 7/17, 9/27 आणि 11/38. पॅटर्न बघा काय फॉलो झाला इथे. इथे बघा 1/3 पुढे 3/6 आहे, हा डबल झाला ह्याच्या, आणि हा 3 ह्याच्यात समजा ऍड केला म्हणजे बरोबर 3 + 3 म्हणजे 6 झालं इथे. पुढचं आहे 5/11, मग 6 + 5 11 बरोबर. मग आता 11 + 7 इथे काय पाहिजे, 18 पाहिजे. इथे आहे 17, मग इथे 18 आहे, मग 18 + 9 इज व्हॉट, 27. म्हणजे 18 + 9 केलं की 27 येत आहे, 27 + 11 केलं की 38 येत आहे. म्हणजे रॉंग टर्म कुठली आहे ही, 7/17. सो ऑप्शन 3 इज अवर आन्सर. नेक्स्ट बघूयात. 5, 10, 15, 21, 28. तुम्हाला ट्रँग्युलर नंबर तुम्हाला लक्षात असतील तर 10, 15, 21, 28 हे सगळे ट्रँग्युलर नंबर आहेत, पण 5 हा ट्रँग्युलर नंबर नाहीये. ठीक आहे. इथे काय यायला हवं होतं, 5च्या ऐवजी 6 यायला हवं होतं. सो रॉंग टर्म कुठली आहे, 5. सो ऑप्शन 1. ट्रँग्युलर नंबर तुम्हाला माहिती आहेत ना, आपण 1 पहिला ट्रँग्युलर नंबर घेतला तर पुढचा काय असणार आहे, 1 + 2 इज 3. मग पुढचा नंबर काय असणार आहे, 1 + 2 + 3 इज 6. म्हणजे हा पहिला नंबर ट्रँग्युलर नंबर आहे 6, जो इथे हवा होता तो इथे नाही आहे, सो इथे 5 आहे. 6 पुढचा 10 कसा आला, 1 + 2 + 3 + 4 म्हणजेच किती होतं, 10 होतं. मग ह्याच्यात +5 केलं की 15 होतं, +6 केलं की 21 होतं, +7 केलं की 28 येतं. ठीक आहे. ट्रँग्युलर नंबरचं तुम्ही बघितलं नसेल तर हे आता समजून घ्या मी सांगितलेलं. ठीक आहे. ट्रँग्युलर नंबरचा आणि स्क्वेअर नंबरचा पण मॅथ्सच्या व्हिडिओमध्ये मी ऍड केलेत, ते व्हिडिओ एकदा बघा. 13 बघूयात. 6, 9, 12, हा आहे 16 आणि हा आहे 18. तर ह्याच्यामध्ये बघा काय आहेत पॅटर्न. आपण हे नंबर आधी नॉर्मल नंबरमध्ये लिहून घेऊयात म्हणजे आपल्याला पॅटर्न कळेल त्याचा. ठीक आहे. मी लिहून घेते आता. हे 13चं पहिला नंबर काय दिलाय, 6. त्याच्यानंतर दिलाय 9, त्याच्यानंतर दिलाय 12, त्याच्यानंतर आहे 16 आणि त्याच्यानंतर आहे 18. मग आता इथे बघा पॅटर्न काय दिसतोय, 6 + 3 केलं तर 9 येत आहे, 9 + 3 केलं तर 12 येत आहे, मग 12 + 3 केलं तर काय यायला पाहिजे, 15 यायला पाहिजे, पण इथे 16 आलंय. आणि 15 + 3 केलं तर काय येतं, 18 येतं. म्हणजे रॉंग टर्म कुठली आहे, 16. तो 16 ऑप्शन म्हणजे कुठे आहे तो मार्क करा. 16 म्हणजे काय येणार आहे, हे हा ऑप्शन म्हणजे थर्ड ऑप्शन इथे मार्क करा. चला नेक्स्ट बघू. चला हे बघा, नेक्स्ट मी पुढचा 14 लिहून घेतला इथे. 10, 15, 26, 37, 50. हे बघितलं तुम्हाला काय लक्षात येत आहे की स्क्वेअरचा एक नंबर इथे घेतलेला आहे. ठीक आहे. स्क्वेअर जे नंबर आहेत आपले, स्क्वेअर केल्यावर नंबर जो येतो म्हणजे 3चा स्क्वेअर केल्यावर 9 + 1 केलं की 10 येतं. मग पुढचं काय असणार आहे, 4चा स्क्वेअर + 1 म्हणजे 16 + 1 केल्यावर इथे 17, पण इथे तर 15 आलंय. सो ही रॉंग टर्म वाटते मला, इथे 17 यायला हवं होतं. पुढचं आहे 5चा स्क्वेअर + 1 म्हणजे 25 + 1 इज 26 बरोबर आहे. 6चा स्क्वेअर + 1 36 + 1 37 बरोबर आहे. 7 स्क्वेअर + 1 49 + 1 50 बरोबर आहे. म्हणजे रॉंग टर्म कुठली आहे, 15. सो इथे ऑप्शन मार्क करा 15 म्हणजे थर्ड ऑप्शन. चला नेक्स्ट बघूयात. इथे आता आपण न्यूमरेटर बघू आणि डिनॉमिनेटर कसे कसे चेंज झालेत ते बघूयात. 3 + 3 6 होत आहे, 6 + 3 9 होत आहे, 9 + 3 12 होत आहे. म्हणजे सगळे 3 ऍड होत गेलेत. +3 15 +3 18 म्हणजे न्यूमरेटर तर सगळे बरोबर आहेत. डिनॉमिनेटर बघूयात आपण. 20 - 3 केलं की 17 येत आहे. मग 17 - 3 केल्यावर काय येतं, 14 येतं, पण इथे 15 आलेलं आहे. 14 - 3 केल्यावर काय येतं, 11 बरोबर आहे. 11 - 3 केल्यावर 8 येतं, 8 - 3 केल्यावर 5 येतं. म्हणजे रॉंग टर्म कुठली आहे, 9/15. सो इथे फोर्थ ऑप्शन मार्क करा. तर इथे नेक्स्ट क्वेश्चन बघा, मी असा लिहून घेतलाय. 16 क्वेश्चन. 16, 22, 26, 39, 62, 74 आणि 102.
तर इथे परत आपण जो आधी पॅटर्न फॉलो केला होता आधीच्या ह्याच्यामध्ये की 6 × 1 म्हणजे 7 ॲड केले, सॉरी 6 ॲड केले की 22 येत आहे. ठीक आहे, 6 × 1 म्हणजे हे जर प्लस केले तर 22 येत आहे. पुढचं 22 नंतर 26 आलंय म्हणजे 4, म्हणजे 2 × 2 केलं की 4 येत आहे. बरोबर, प्लस मग आता इथे 6 × 2 किती आहे? 12. 6 × 2 इज 12. मग 12 ॲड केल्यावर 39 येत आहे का इथे? बघा बरं. 26 + 12. 6 + 2 इज 8. 2 + 1 इज 38 येत आहे, पण इथे 39 आहे, सो ही रॉंग टर्म आहे. आता इथे आपण 38 म्हणलं तर 8 × 3 = 24. मग 38 मध्ये जर 24 ॲड केलं तर बघा 8 + 4 इज 12, कॅरी ओव्हरला 1, 3 + 1 इज 4 आणि त्याच्यानंतर 5 6 62. म्हणजे ही टर्म बरोबर आहे. ठीक आहे, म्हणजे पुढच्या टर्म पण बरोबर असतील. म्हणजे रॉंग टर्म कुठली आहे इथे? 39. सो 39 ऑप्शन इथे बघा कुठे आहे? थर्ड ऑप्शन, तो मार्क करा. नेक्स्ट बघूयात. 3 11 27 57 123 251. आता 3 मध्ये किती ॲड केले की 11 येत आहे? +8. 11 मध्ये किती ॲड केलं की 27 येत आहे? 27 - 11 करा, किती? 16. म्हणजे पुढचा नंबर इथे 16 आहे, +16. ठीक आहे, त्याच्यानंतर 16 27 आणि आता आपण समजा हा टेबल जर म्हणला आपण की 8 × 2 = 16 म्हणजे 16 × 2 = किती? 32. म्हणजे पुढचा नंबर 32. 27 मध्ये 32 ॲड केल्यावर पुढचा नंबर काय यायला पाहिजे? 32 27 + 32. सो 9. 3 + 2 इज 5. म्हणजे कुठला नंबर यायला हवा होता? 59 यायला हवा होता, पण इथे काय आहे? 57 आहे, सो ही रॉंग टर्म आहे. सो सेकंड ऑप्शन मार्क करा इथे. चला नेक्स्ट बघूया. आता हे तर सगळे स्क्वेअरच दिसत आहेत मला. 3 क्वेश्चन आहे, त्याचे नंबर मी लिहून घेतलेत. आता इथे 1 9 कशाचा स्क्वेअर आहे? 3 चा स्क्वेअर आहे. मग आपण 1 म्हणू शकतो की 1 चा स्क्वेअर आहे. 25 कशाचा स्क्वेअर आहे? 5 चा स्क्वेअर आहे. म्हणजे नंतर 2 घेतला नाहीये, 3 घेतलाय, 4 घेतला नाहीये, 5 घेतलाय, म्हणजे 6 घेतला नाही, पुढे काय आहे? 7 चा स्क्वेअर. म्हणजे आपल्याला 8 घ्यायचं नाही, पुढे काय घ्यायचं आहे? 9 स्क्वेअर घ्यायचं आहे. पण 9 स्क्वेअर तर 81 आहे. 64 आहे का? नाही, ही रॉंग टर्म आहे. मग 10 घेतलं नाहीये, 11 घेतलं. 11 चा स्क्वेअर आहे 21, 121. ठीक आहे, सो म्हणजे रॉंग टर्म कुठली आहे? 64. म्हणजे इथे 9 चा स्क्वेअर घ्यायला हवा होता, त्याच्याऐवजी 8 चा स्क्वेअर घेतला. म्हणजे सिरीज फॉलो झाली नाहीये पॅटर्न. सो 64 इज रॉंग ऑप्शन. सो फोर्थ ऑप्शन इथे मार्क करा. चला बघा, पुढचे नंबर आहे 22 108 52 24 12 आणि 3. म्हणजे जवळजवळ निम्म्याच्याही खाली नंबर होत गेले. ठीक आहे, मग इथे आपण काय फॉलो करू शकतो? 220ला समजा आपण इथे 2 ने डिवाइड केलं, डिवायडेड बाय 2. 2 1 = 2, 2 1 = 2, 2 1 = 2, 0 = 0. पण 110 आलंय आणि इथे 108 आहे, म्हणजे -2 आपण म्हणू शकतो. म्हणजे डिवाइड बाय 2 आणि -2 केल्यावर 108 मिळत आहे इथे. पुढच्या ह्याला 108ला आपण 2 ने डिवाइड करूयात. 2 1 = 2, 2 5 = 10 आणि 2 4 = 8. 54 - 2 केलं की काय मिळत आहे? 52 मिळत आहे. म्हणजे हे पण बरोबर आहे, डिवाइड बाय 2 -2. आता पुढे 52ला 2 ने डिवाइड करायला लागेल. 2 1 = 2, 2 2 = 4, पुढचा नंबर तयार झाला 12, 2 6 = 12. 26 - 2 केल्यावर 24 येत आहे, सो हा पण नंबर बरोबर आहे. मग आता 24ला 2 ने डिवाइड केलं की 12 येतं आणि 12 - 2 किती येतं? 10 येतं. मग इथे 10 आहे का? नाही. सो रॉंग टर्म कुठली आहे? 12. सो इथे ऑप्शन फर्स्ट मार्क करा. चला लास्ट वन बघूयात. आता इथे बघा, हे नंबर दिलेत. आता हे आपण सॉल्व्ह करून घेऊया. 3 × 2 + 1 किती होणार आहे? 3 × 2 इज 6 + 1 इज 7. पुढचा नंबर कुठला आहे? 5 × 3 इज 15. 15 - 1 इज 14. पुढचा नंबर आहे 14. 6 × 2 इज 12. 12 + 9 इज 21. सो पुढचा नंबर येतोय 21. त्याच्यानंतर 8 3 = 24. 24 + 4 इज 28. म्हणजे पुढचा नंबर येतोय 28. त्याच्यानंतर 9 × 4 इज 36. 36 + 1 इज
37, म्हणजे पुढचा नंबर आहे 37. 10 into 4 is 40. 40 plus 2 is 42. आता इथे बघा, हे नंबर आपण ते सॉल्व्ह करून काढून घेतलेत. मग इथे चुकीचं काय वाटतं तुम्हाला? 7 2 जा 14, 7 3 जा 31, 7 4 जा 28, 7 5 जा काय आहे? 7 5 जा आहे 35, म्हणजे रॉंग टर्म कुठली आहे? 37 आहे, कारण 7 6 जा 42, म्हणजे हा नंबर पण बरोबर आहे. मग रॉंग टर्म कुठली आहे? 37. म्हणजेच कुठला ऑप्शन आहे तो? हा ऑप्शन आहे 9 into 4 plus 1. सो ऑप्शन 1 इज अवर आन्सर. इथे आपला प्रॅक्टिस सेट 3.4 आपला संपलेला आहे. तुम्हाला आवडलं असेल, मी शिकवलेलं समजत असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. मला कमेंट करून सांगा तुम्हाला कसं वाटतंय व्हिडिओ. ठीक आहे, थँक्यू.